गंतीमधील हे नंदी आहे। नंदी एवढा मोठा आहे की तुम्ही आता बघू शकता की याचं जे साईज होतं नॅचरली वाढत चालली आहे। त्याच्यामुळे पूर्वी बोलते इथे लोक प्रदक्षिणा येतो, आता प्रदक्षिण जागा राहिली नाही। हे नंदी बघू शकता तुम्ही, अगदी पिलरपर्यंत पोचलेला आहे। आणि हा मंदिराच्या बाजूला जे डोंगर दिसतात ते जवळजवळ 90 डिग्रीमध्ये आहेत। काहीचे डोंगर असं काहीचे भाग तर असा आहे की त्यांचा भाग वरचा भाग खाली आला आणि आतला भाग त्याचा बेस कमी आहे, तरी पण इथे कुठल्याही प्रकारचा इन्सिडेंट आत्तापर्यंत घडलेला नाही। कारण देवाची एवढी पॉवर येते की इथे पावसाळ्यामध्ये पूर्णपणे सगळी चारी बाजूनी वॉटरफॉल असतात, पण कधीही कुठल्या प्रकारचा लँडस्लाईड म्हणजे जमिनी पावसामुळे जे माती किंवा काही दगड खाली पडण्याचा तो धोका असतो तो कधी असा घडला नाही। एवढी ह्या मंदिराची पॉवर आहे। समोर गोपुर मंदिराचं प्रवेशद्वार, तर निश्चितपणे कर्नूल आणि बँगलोरच्या जवळ हे मंदिर आहे। साऊथमध्ये एवढी प्रचंड मंदिरं आहेत, पण आपल्याला काय माहिती याची माहिती नसल्यामुळे की यूट्यूबवरती जी काही माहिती उपलब्ध आहे ती त्यांच्या इथल्या लोकल तमिळ किंवा तेलुगू भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला त्या जास्त आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही। पण इथे जी साऊथमधली जी मंदिरे आहेत ते अतिशय सुंदर आहेत, त्याच्या पाठीमागं एक वेगळी स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स। आणि इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं की आपलं खरोखर हिंदू संस्कृती काय आणि पूर्वीच्या आपल्या आता हे जवळजवळ मंदिर हे 1500 वर्षापूर्वीचं आहे। आणि इथे एक अगस्त्य ऋषींचा एक त्यांची गुहा आहे तिथे, कारण अगस्त्य ऋषी चिरकाल आहेत, त्यांना कधीच मृत्यू नाही आहे। तर त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत। तर हा परिसर आहे निश्चितपणे माझ्याकडे याची माहिती पण उपलब्ध आहे आणि मी जास्तीत जास्त ही माहिती माझ्या मित्रांना पण किंवा इतरांना सांगण्याचा नातेवाईकांना प्रयत्न करतो, जेणेकरून याच्यामुळे आपल्या संस्कृतीचा प्रसार होईल आणि आपली जी मंदिर आहेत आपली प्राचीन जी संस्कृती इतरांना सर्वांना माहिती होईल। धन्यवाद।